मोठ्या राजकीय बातम्या। तुमच्या हातात मत द्यायचं तर निधी द्यायचं माझ्या हातात। बारामतीत निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजितदादांचं आश्वासन। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करते? अंबादास दानवेंचा निशाणा। महायुतीतले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय। डहाणूतल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। डहाणूत भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा, तर अहंकार ही टीका भाजपसाठी नाही, ठाकरेंसाठी होती। डहाणूतील वक्तव्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंबाबत संभ्रम निर्माण। शिंदे कुठेही नाराज नाहीत। शिंदे आमच्यासाठी महत्त्वाचे नेते आहेत। शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही। ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा। मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत। संजय राऊत यांचं ट्विट। युतीसाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नसल्याचंही केलं वक्तव्य। काँग्रेस अमिबा सारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कुणाकडे हेच कळत नाही। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज। विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक। आघाडीत लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य, वडेट्टीवारांची भूमिका। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। दरिंदा असा उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका, तर देवेंद्र फडणवीस पोशिंदा, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मुंबईमध्ये काँग्रेसचं अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन। अस्लम शेखांवरील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक। अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने। अस्लम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती। अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही, अमित साटमांचा पुनरुच्चार। तर अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटमांचा इशारा। मुंबई लोढा अदानी कंबोज यांचीच आहे का? लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरं उद्ध्वस्त केली? वर्षा गायकवाड यांचा सवाल। तर अस्लम शेख मालवणीतील गरिबांचा आवाज। अमित साटमांनी अस्लम शेख यांच्यावर केलेल्या टीकेवरून वर्षा गायकवाड यांचा सवाल। तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ। गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत। संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतायत। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला। भाजपला अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडले, किशोरी पेडणेकरांची टीका। मराठवाड्यात 900 आत्महत्या झाल्या आहेत, त्याबद्दल भाजपला काही वाटलं नाही। आम्ही मराठीचा आग्रह करतो, त्याला विरोध आहे असं भाजपनं सांगावं। भाजपच्या आंदोलनावरून अंबादास दानवेंची टीका।